अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। मग तुम्हाला हे माहिती आहे का की अयोध्येमधील हे मंदिर किती क्षेत्रफळमध्ये आहे, याची क्षमता किती आहे, अयोध्येमधील हे मंदिर बांधलं कोणी आहे, ते बिल्डर्स कोण आहेत, किती खर्च लागला आहे माहिती आहे का? नाही ना, मी कशाला आहे मी सांगतो ऐका। अयोध्येमधील प्रभू श्रीरामांचं हे राम मंदिर 54,700 चौरस फूट मध्ये आणि 2.7 एकर मध्ये व्यापलेलं आहे। हे संपूर्ण राम मंदिर सुमारे 70 एकर मध्ये व्यापलेलं आहे। या मंदिरासाठी सुमारे एक अंदाजे 1800 कोटीच्या जवळपास खर्च आल्याचे माहितीनुसार कळते। मंदिराची वरची रचना राजस्थानच्या बन्सी पहाडपूर दगडापासून बनवलेली आहे। दुर्मिळ गुलाबी संगमरवरी दगड सौंदर्य आणि सामर्थ्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यासाठी एकूण एक अंदाजे 4 लाख चौरस फूट दगड लागेल। बन्सी पहाडपूर वाळूचा खडक राजस्थानमधील बायना तहसीलमध्ये आढळतो। हा दगड गुलाबी आणि लाल रंगामध्ये असतो। मग या मंदिराचे नेमके बांधकामाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, ते बिल्डर्स कोण आहेत, तर लार्सन अँड टिब्रो यांच्याकडे मुख्य बांधकामाची जबाबदारी असून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या इंजिनियरकडे यांच्या विकास कामाची जबाबदारी असणार आहे। मंदिर 360 फूट लांब, 235 फूट रुंद आणि 161 फूट उंच असणार आहे। मग मंदिराची रचना नेमकी कोणी केलेली आहे, तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मंदिराची रचना चंद्रकांत भाई सोमपुरा यांनी केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। हे मंदिर म्हणजे 1000 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असणारी भव्य कलाकृती आहे। अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या राम मंदिराबद्दल अजून एक डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच येणार आहे। तोपर्यंत हा जर का व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस। तोपर्यंत गुड बाय।